नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डोंगरे लक्ष्मण भीमराव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर. आज आपण BA प्रथम वर्षाचं जो पहिला पेपर आहे, तुम्हाला पहिल्यांदा सिलेबसविषयी या थोडक्यात माहिती देऊन आपण त्या प्रकरणाकडे जाऊया. BA प्रथम वर्षामध्ये 2 पेपर असतात, पहिला पेपर आणि दुसरा पेपर. पहिल्या पेपरचं नाव आहे राजकीय संकल्पनांची ओळख, इंट्रोडक्शन टू द पॉलिटिकल कन्सेप्ट, आणि दुसरा पेपर आहे इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स ऑफ महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्र शासन आणि राजकारण. असे 2 पेपर आहेत. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जो पहिलं प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव आहे स्टेट, ज्याला आपण राज्य असं म्हणू. राज्य आपल्या विषयाचं नावच आहे राज्यशास्त्र. राज्य म्हणजे राज्याशी संबंधित घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र असं म्हणता येईल थोडक्यात आपल्याला. तर राज्य म्हणजे काय, राज्याचा उदय विकास कसा झाला आणि राज्याचे आधारभूत घटक याबाबतची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रो, आपल्याला माहीत आहे राज्याचं स्वरूप सांगत असताना राज्याचा उदय आणि विकास कसा झाला या संदर्भात अनेक सिद्धांत आपल्या राज्यशास्त्रामध्ये अस्तित्वात आहेत. त्यामध्ये दैवी सिद्धांताच्या समर्थकाच्या मते ते म्हणतात की राज्याची निर्मिती देवानं केली, ईश्वरानं केलेली आहे. या पृथ्वी तलावर अशा प्रकारची अशांतता, असुरक्षितता, अराजकता निर्माण झाली होती आणि यातून तमाम लोकांना शांततामय जीवन प्रदान करण्यासाठी तमाम लोक एकत्र आले आणि लोकांनी देवाला विनंती केली आणि यातून राज्याची निर्मिती झाली, असं हा या सिद्धांताचा कयास आहे. त्यानंतरचा जो सिद्धांत आहे शक्ती सिद्धांत आहे. शक्ती सिद्धांताचे समर्थक काय म्हणतात की राज्याचा उदय हा एका 2 परस्पर विरोधी असलेल्या 2 राज्याच्या संघर्षातून अर्थात युद्धातून राज्याचा उदय झाला, असं त्या शक्ती सिद्धांताच्या समर्थकांचं म्हणणं आहे. त्यानंतर करारवादी विचारवंत, ज्याच्यामध्ये थॉमस हॉब्स, लॉक आणि रुसो हे 3 करारवादी विचारवंत आहेत. हे हॉब्स, लॉक, रुसो हे 3 विचारवंत म्हणतात की राज्याचा निर्मिती ही कराराच्या माध्यमातून झाली, असं हॉब्स, लॉक, रुसोचं म्हणणं आहे. शेवटी आपला दुसरा एक शेवटचा सिद्धांत आहे. त्या सिद्धांताचं नाव आहे उत्क्रांतीचा सिद्धांत, ज्याला आपण इव्होल्युशनरी थेअरी ऑफ स्टेट. या सिद्धांताच्या समर्थकाच्या मते राज्य ही काय एक झटक्यात निर्माण होणारी बाब नाही, तर तिला एक विशिष्ट काळाच्या उत्क्रांतीनंतर म्हणजे हळूहळू वेगवेगळ्या घटकाच्या माध्यमातून तिचं रूप विकसित झालं, असं या सिद्धांताचं मत आहे. मग त्यामध्ये रक्तसंबंध, जादू, धर्म अशा संदर्भ देऊन त्यांनी सांगितले की धर्माच्या माध्यमातून, जादूच्या माध्यमातून, रक्तसंबंधाच्या माध्यमातून, कुळाच्या माध्यमातून राज्याचा उदय आणि विकास कसा झाला हे पटवून देण्याचं काम या उत्क्रांतीवादी सिद्धांताच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणि या सर्व सिद्धांताचा आपण अभ्यास केला असता आपल्याला असा निष्कर्ष काढता येईल किंवा देवानं किंवा शक्तीच्या माध्यमातून किंवा कराच्या माध्यमातून राज्याचा उदय आणि विकास झाला नाही, तर एक आपण सैद्धांतिक रूपानं जर पाहिलं तर राज्याचा उदय आणि विकास हा उत्क्रांतीच्या माध्यमातून झाला असं आपल्याला म्हणता येईल. कारण राज्याचा उदय आणि विकास एकदा झाला नाही, तर हळूहळू राज्याचा उदय आणि विकास झाला असं म्हणता येईल. पण याच्याही पूर्वी जर आपण पाहिलं, जर हे मध्ययुगातल्या विचारवंताचं हे मत आहे, याच्याही पूर्वी जर आपण पाहिलं तर 5,500 वर्षापूर्वी जो राज्यशास्त्राचा जनक आहे अरिस्टॉटलनं आपल्या पॉलिटिक्स नावाच्या ग्रंथामध्ये लिहित असताना त्यानं सांगितलं की राज्य कसं जन्माला आलं. या संबंधीचं विवेचन करत असताना अरिस्टॉटलनं अतिशय वस्तुनिष्ठ शास्त्रीय आणि विवेचन केलेलं आहे. त्या संदर्भात अरिस्टॉटल म्हणतो की राज्याचा उदय विकास देव आणि करार किंवा शक्तीच्या माध्यमातून झाला नाही, तर राज्याचा विकास माणसानेच केलेला आहे. म्हणजे मानव पहिल्यांदा याचं एक माणसाच्या संदर्भातलं एक खूप मोठं कोटेशन अरिस्टॉटलने या ठिकाणी केलेलं आहे. त्या कोटेशनमध्ये अरिस्टॉटल म्हणतो व्यक्ती हा समाजशील आणि राजकीय प्राणी आहे. म्हणून व्यक्तीने आपल्या सामाजिक आणि राजकीय, प्रत्येक व्यक्तीच्या सामाजिक राजकीय इच्छा आकांक्षा असतात. त्या सामाजिक राजकीय इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी व्यक्तीने समाजाची आणि राज्याची निर्मिती केली. आणि म्हणून म्हणतो की जी व्यक्ती राज्यात राहत नाही तो देव किंवा शैतान असावा, म्हणून माणूस राज्यात राहतो. माणसानंच आपल्या सर्वांगाचा विकास करण्यासाठी, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी माणसाने समाजाची निर्मिती केली आणि समाजातून राज्याची निर्मिती झाली, अशा प्रकारची भूमिका याने मांडली. आणि ते सांगत असताना त्याने खूप मोठं उदाहरण दिलेलं आहे. त्या उदाहरणामध्ये काय म्हणतो की माणूस आदिम काळामध्ये माणूस हा कळपाने किंवा समूहाने राहत होता आणि तो पूर्णपणे नग्न अवस्थेमध्ये राहत होता. नग्न अवस्थेमध्ये राहत असताना आपण स्त्री आणि पुरुष हे भेद माणसाला माहीत नव्हते. काळाचा परिणाम म्हणून, ज्याला आपण काळाचा परिणाम म्हणा, त्या परिणामातून असं झालं
की स्त्री आणि पुरुष ह्या भावना म्हणजे निर्माण झाल्या आणि त्या प्रत्येक माणसाला वाटू लागलं की मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, अशा प्रकारची भावना बळकट झाली. आणि याच्यातून जो माणूस सामूहिक राहू लागला तो व्यक्ती स्त्री पुरुषांच्या भावना निर्माण झाल्यामुळे तो आपण समूह सोडून तो व्यक्तिगत राहू लागला आणि आपल्या पालीमध्ये, आपल्या झोपडीमध्ये, आपल्या कुटीमध्ये तो राहू लागला. राहत असताना यातून बुद्धीचा हळूहळू मानवाच्या बुद्धीचा विकास होत गेला आणि या विकासातून मित्रो माणसाच्या स्त्री आणि पुरुषाचे संबंध निर्माण झाले आणि स्त्री पुरुषाच्या संबंधातून संतती जन्माला आली. आणि याच्यातून जो माणूस समूहात राहायचा, सार्वजनिक जीवन जगायचा, तो माणूस व्यक्तिगत राहू लागला, कुटुंब करून राहू लागला आणि या कुटुंबाचं विस्तृत रूप म्हणजेच राज्य होय. अशा प्रकारची भूमिका अरिस्टॉटलनं राज्यशास्त्राच्या या विचारवंताने मांडलेली आहे. या ठिकाणी सांगत असताना आपलं असं म्हणता येईल की कुटुंबाचं व्यापक रूप म्हणजेच राज्य आहे. म्हणून कुटुंबात तो काय म्हणतो, एका कुटुंबातून अनेक कुटुंब जन्माला आली आणि अनेक कुटुंबातून गावं जन्माला आली, खेडे जन्माला आली आणि खेड्यांतून शहरातून राज्याचा उदय आणि विकास झाला. अशा प्रकारची भूमिका अरिस्टॉटलने या ठिकाणी मांडली असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल राज्य निर्माण कसं झालं या संदर्भातली भूमिका मांडत असताना मध्ययुगातला काळ असेल किंवा त्या प्राचीन काळ असेल किंवा त्याच्याही अगोदरचा काळ असेल, या ठिकाणचे अनेक संदर्भ आपण पडताळून पाहिल्यानंतर आपल्याला हल्ली राज्याची निर्मिती कशी झाली हे सांगत असताना आपल्याला असं म्हणता येईल जे आज 21व्या शतकामध्ये राज्याची स्थिती कशी आहे याचा थोडक्यात आपण या ठिकाणी उल्लेख करणं आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. म्हणून मित्रो मध्ययुगातलं राज्याचं स्वरूप कसं होतं, पॉलिसी स्टेट होतं, ज्याला आपण पॉलिसी स्वरूप असं म्हणता येईल की गुन्हा आणि दंड आणि कायदे करणं एवढंच काम राज्याचं होतं. म्हणून त्याला आपण म्हणायचं की राज्य हे पॉलिसी स्वरूपाचं आहे. पण आधुनिक काळामध्ये खूप मोठ्या क्रांत्या, वेगवेगळे विचार संकल्पना जन्माला आल्या आणि त्यातून मित्र उदारमतवादी लोकशाही आणि उदारमतवादी विचारधारा जन्माला आली आणि याच्यातून राज्याचं स्वरूप बदललं आणि कल्याणकारी राज्याचं स्वरूप जन्माला आलं, ज्याला आपण इंग्लंडमध्ये उदारमतवादी विचारधाराचा प्रचार प्रसार झाला. आणि इंग्लंडमधून या ठिकाणी आपलं असं म्हणता येईल की या इंग्लंडमधून एक कल्याणकारी राज्य म्हणून संकल्पना जन्माला आली आणि त्याच कल्याणकारी राज्य संकल्पनेचा स्वीकार जगातल्या बहुतांश देशांनी केला. आणि या ठिकाणी आपलं असं म्हणता येईल की आज या राज्याचं स्वरूप हे कल्याणकारी होतं असं आपल्याला म्हणता येईल. जर आपण आपल्या देशाचा विचार जर केला तर 1950 ते आजपर्यंत 1990पर्यंत आपल्या राज्याचं स्वरूप हे कल्याणकारी होतं आणि आज आपल्या राज्याचं स्वरूप कल्याणकारी नाही. म्हणून याचा संदर्भ आता ते पुढं आपण येईल. पण या ठिकाणी आपलं असं म्हणता येईल की आधुनिक राज्याचं स्वरूप हे आपला थोडक्यात असं म्हणता येईल की कल्याणकारी राज्याचं स्वरूप आहे. कल्याणकारी म्हणजे याचा अर्थ असा आहे की समाजातल्या वंचित उपेक्षित घटकांसाठी राज्य काम करेल आणि प्रत्येक माणसाला त्याचा सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक विकास करून प्रत्येक समाजामध्ये एक सामाजिक न्याय निर्माण करण्याचं काम राज्य करेल. अशा पद्धतीची कटिबद्धता राज्याची आहे. म्हणून राज्याचं स्वरूप कसं आहे, कल्याणकारी आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून राज्य म्हणजे काय, राज्य म्हणजे काही सांगत असताना आपलं असं म्हणता येईल समान विचारधारा, समान भाषा, समान संस्कृतीवर आधारित एकत्रित राहिलेला समूह म्हणजे राज्य होय असं आपल्याला म्हणता येईल. अनेक विचारवंतांनी राज्याची व्याख्या केली आहे. त्याला आपण गार्नर असेल, लास्के असेल, लॉक असेल, रोसो असेल, असे मार्क्स असेल, अशा अनेक लोकांनी राज्याची व्याख्या केलेली आहे. आणि राज्याच्या व्याख्या संकल्पनेसंदर्भात भूमिका मांडत असताना आपला अजून एक विचारप्रवाह या ठिकाणी सांगणं महत्त्वाचा ठरतो. तो म्हणजे असा आहे, काही विचारवंतांनी राज्याचं समर्थन केलं आहे तर काही विचारवंतांनी राज्याला विरोध केलेला आहे. यामध्ये आपल्याला सांगायचं तात्पर्य असं की महात्मा गांधी, फ्रुंदो, बाकुनिन आणि कार्ल मार्क्स सारखे विचारवंत राज्याला विरोध करतात. राज्य हे शोषणाचं साधन आहे अशा प्रकारची भूमिका मांडतात. तर अरिस्टॉटल सारखा, लॉक सारखा आणि जे काही उदारमतवादी विचारवंत आहेत ते विचारवंत म्हणतात राज्य हे शोषणाचं साधन नाही तर राज्य हे व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाचं साधन आहे. अशा प्रकारची भूमिका घेतात. म्हणजे राज्यासंदर्भात दोन मतप्रवाह आहेत की राज्याच्या उत्पत्तीच्या संदर्भात अनेक मतप्रवाह आहेत, पण राज्याच्या स्वरूपासंदर्भात सांगत असताना त्यामध्ये सुद्धा आपला वेगळे दोन मतप्रवाह दिसतात. म्हणजे राज्याचं समर्थन करणारे राज्यवादी विचारवंत आणि राज्याला विरोध करणारे अराज्यवादी विचारवंत असे दोन मतप्रवाह या ठिकाणी आपल्याला पाहता येतील. पण या ठिकाणी कार्ल मार्क्स असतील, महात्मा गांधी असतील किंवा फ्रुंदो असेल, बाकुनिन असेल
किंवा या विचारवंतांनी राज्याला सपशेल विरोध केला आहे. राज्य म्हणजे समाजातल्या सामान्य माणसाचं शोषण करणारी यंत्रणा आहे, अशा प्रकारची भूमिका घेतली म्हणून ते राज्याला विरोध करतात. तर ग्रीन असेल, लास्की असेल, मिल असेल, लॉक असेल यासारख्या उदारमतवादी विचारवंतांनी राज्य असलं पाहिजे. राज्याशिवाय व्यक्तीचा विकास होऊ शकत नाही, राज्याशिवाय व्यक्तीच्या चांगुलपणाचा विकास होऊ शकत नाही, अशा प्रकारची भूमिका या उदारमतवादी विचारवंतांनी घेतली आहे असं आपल्याला म्हणता येईल. मित्रो, आणि असे अनेक मतप्रवाह या ठिकाणी आहेत. पण आपण आज ज्या व्यवस्थेमध्ये जगतो ती व्यवस्था म्हणजे जागतिक व्यवस्था आहे. जे 1991ला जगानं अर्थात आपण भारतानं जागतिकीकरणाचा स्वीकार केला. जागतिकीकरणामध्ये राज्याची भूमिका बदललेली आहे. जे कल्याणकारी स्वरूप होतं ते कल्याणकारी स्वरूप आता राज्याचं राहिलेलं नाही. राज्य म्हणतं की समाजातल्या सर्व लोकांचा कल्याण करणं आमचं काम नाही. आता जो जगण्यास लायक आहे तो जगेल, कारण आम्ही प्रत्येक लोकांना त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सक्षम नाही, अशा प्रकारची भूमिका राज्य घेते. म्हणून या राज्याचं स्वरूप हे कसं आहे, भांडवली झालेलं आहे, आज कल्याणकारी नाही आज आपल्याला म्हणता येईल. म्हणून जागतिकीकरणाच्या माध्यमातून ह्या राज्याच्या भूमिकेत बदल झाला असं आपलं म्हणता येईल. मग राज्य ही संकल्पना निर्माण होण्यासाठी काही घटक महत्त्वाचे आहेत. ते घटक म्हणजे 4 घटक फार महत्त्वाचे आहेत की ज्या 4 घटकाशिवाय राज्य नावाची संकल्पना जन्माला येऊ शकत नाही. त्याच्यामधला पहिला घटक जो आहे तो पहिला घटक म्हणजे लोकसंख्या, ज्याला आपण म्हणता येईल, ज्याला आपण पॉप्युलेशन. लोकसंख्या सांगत असताना आपलं असं म्हणता येईल की कारण ज्या राज्याची संकल्पना, ज्या राज्याचा विचार आपण या ठिकाणी पाहतो आहोत त्या राज्यामध्ये लोक असल्याशिवाय त्या राज्याला किंमतच नाही किंवा महत्त्वच नाही. कारण लोकांशिवाय राज्य नावाची संकल्पना अस्तित्वात येऊच शकत नाही, कारण लोकांमुळेच राज्य निर्माण होऊ शकतं. मग हे सांगत असताना आपल्या याच्यामध्ये सुद्धा 2 मतप्रवाह आहेत. काही विचारवंतांच्या मते असं आहे की राज्याची लोकसंख्या अधिक असली पाहिजे, आणि काही विचारवंतांच्या मते की राज्याची लोकसंख्या ठराविक असली पाहिजे. हे सांगत असताना आपलं असं म्हणता येईल, प्लेटोसारखा विचारवंत म्हणतो राज्याची लोकसंख्या फक्त 5040 असावी असं म्हणतो, आणि अरिस्टॉटलसारखा विचारवंत म्हणतो फक्त राज्याची लोकसंख्या 10,000 असावी. आणि काही विचारवंत म्हणतात की राज्याची लोकसंख्या अधिक असली पाहिजे. आणि त्यानंतरही आपलं असं म्हणता येईल की ज्या राज्यामधला नागरिक न्यायी, नीतिमान, प्रामाणिक, सद्गुणी, सदाचारी, राष्ट्राभिमानी, राष्ट्रवादी आहे असे राज्य ही आदर्श राज्य झालेले आहेत. म्हणून या ठिकाणी आपलं असं म्हणता येईल, राज्याच्या लोकसंख्येवर आणि राज्यातल्या लोकांच्या गुणात्मकतेवर त्या राज्याचं अस्तित्व अवलंबून असते असं आपलं म्हणता येईल. म्हणून लोकसंख्या संख्यात्मकही असावी, मर्यादित असावी, आणि लोकसंख्या गुणात्मकही असावी. असं ज्या राज्याचं स्वरूप असेल ते राज्य आदर्श राज्य म्हणून पुढे येऊ शकते, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो घटक म्हणजे भूप्रदेश. भूप्रदेश म्हणजे राज्याची संकल्पना मांडत असताना आपल्याला त्या राज्याला विशिष्ट भूप्रदेश असल्याशिवाय राज्य अस्तित्वात येऊ शकत नाही. मग भूप्रदेश सांगत असताना पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, त्याची समुद्र किनारपट्टी किती आहे आणि त्याचा आकार किती आहे, याशिवाय तिथलं वातावरण कसं आहे, तिथलं पर्यावरण कसं आहे, तिथलं हवामान कसं आहे, आणि नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता कशी आहे, याच्यावर सुद्धा राज्याचं अस्तित्व अवलंबून आहे. म्हणून सांगत असताना जे राज्य म्हणून राज्य नावाची संकल्पना अस्तित्वात येत असताना त्या राज्याला विशिष्ट भूप्रदेश असणं अनिवार्य आहे, त्याशिवाय राज्य निर्माण होऊ शकत नाही असं म्हणता येईल. म्हणून मित्रो, आज आपण जे महासत्तावान देश झाली त्या महासत्तावान देशामध्ये त्या देशांना विशिष्ट असा भूप्रदेश आणि मुबलक अशी नैसर्गिक साधन संपत्ती लाभल्यामुळे ते देश महासत्तावान देश म्हणून पुढे आलेले आहेत असं आपलं म्हणता येईल. आणि ते खरं आहे. म्हणून आपण पाहतो अमेरिका असेल, इंग्लंड असेल, इंग्लंडचं या ठिकाणी आपलं उदाहरण देता येईल. ज्या इंग्लंडकडे भरपूर पाणी, सुपीक जमीन, योग्य वातावरण, यामुळे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती भरभराटीला आली आणि 1600 औद्योगिक क्रांती जन्माला आली. आणि मित्र, आपला ज्ञात नाही, याच इंग्लंडनं या औद्योगिक क्रांतीच्या बळावर, शेतीच्या आणि पाण्याच्या बळावर कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतरण करून
व्यापार करण्यासाठी संपूर्ण जगभर ते पोहोचले आणि व्यापारी म्हणून येऊन त्यांनी त्या त्या देशात राज्यकर्ते बनले. संपूर्ण जगावर जवळपास 250 वर्षे राज्यकारभार करण्याचं काम या ब्रिटिशांनी केलं असं आपलं म्हणता येईल. म्हणून राज्य निर्माण होत असताना राज्याचा भूप्रदेश फार महत्त्वाचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. भूप्रदेशाशिवाय राज्य निर्माण होऊ शकत नाही असं म्हणता येईल. तिसरा घटक जो आहे त्या तिसऱ्या घटकाचं नाव आहे शासन. शासन सांगत असताना लोकसंख्या, भूप्रदेश हे पाहिल्यानंतर तिसरा जो घटक आहे शासन. शासन सांगत असताना त्या भूप्रदेशावर असणाऱ्या लोकांवर, लोकांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी, लोकांचं कल्याण करण्यासाठी, लोकांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास करण्यासाठी एक विशिष्ट अशा प्रकारची शासकीय यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा लागते. त्या यंत्रणेशिवाय तो राज्य म्हणून आकाराला येऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक ज्या ज्या देशामध्ये जे जे राज्य म्हणून जन्माला आले, निर्माण झाले, त्या प्रत्येक राज्यामध्ये मग त्या ठिकाणी अध्यक्षीय लोकशाही असो, हुकुमशाही असो, राजेशाही असो किंवा संसदीय लोकशाही असो किंवा अजून लष्करशाही असो, कुठली तरी का होईना शासन पद्धत असणं अनिवार्य आहे. शासन पद्धतीशिवाय ते राज्य पूर्णत्वास होऊ शकत नाही. म्हणून राज्याला पूर्णत्व प्राप्त करायचा असेल तर शासन नावाची यंत्रणा अतिशय महत्त्वाची आहे. शासन यंत्रणेशिवाय, प्रशासकीय यंत्रणेशिवाय त्या राज्याचा विकास, त्या राज्यातील नागरिकांचा विकास अशक्य आहे. म्हणून राज्याची संकल्पना मांडत असताना, राज्य नावाची संकल्पना अस्तित्वात येत असताना शासन हा घटक फार महत्त्वाचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून जगातल्या 21व्या शतकामध्ये आपण जर पाहिलं की जगात सर्वात उत्कृष्ट शासन कोणतं, या प्रकारची विचार पुढे येत असताना आपलं असं म्हणता येईल सर्वात उत्कृष्ट शासन म्हणजे लोकशाही. म्हणून जगातल्या 195 देशापैकी बहुतांश म्हणजे 90% देशामध्ये आज आपल्या जगामध्ये लोकशाही आहे. म्हणून आपण सुद्धा 1947ला स्वतंत्र झालो आणि 1950ला आपली घटना स्वीकारल्यानंतर आपण सुद्धा 26 जानेवारी 1950ला आपल्या देशानं संसदीय लोकशाही नावाची शासन यंत्रणा स्वीकारली. म्हणून मित्रो, आपला देश आज एकसंध आहे आणि आपल्या देशाचा विकास झपाट्याने झाला. म्हणून त्याला केवळ शासन आणि प्रशासन जबाबदार आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि शेवटचा जो घटक आहे, महत्त्वाचा घटक, तो घटक म्हणजे सार्वभौमत्व, ज्याला आपण म्हणू. सार्वभौमत्व म्हणजे सर्वोच्च सत्ता असं म्हणता येईल किंवा अजून असं म्हणता येईल की अंतर्गत व बाह्यगत बंधनापासून नियंत्रणमुक्त सत्ता म्हणजे सार्वभौमत्व होय. अशा प्रकारची संकल्पना ज्याला आपण, तो म्हणजे या राज्य नावाच्या संस्थेचा, राज्य नावाच्या घटकाचा, या 3 घटक असून हा शेवटचा 4था घटक असल्याशिवाय राज्य अस्तित्वात येऊ शकत नाही. म्हणून राज्याचा आत्मा ज्याला आपण म्हणतो, तो आत्मा म्हणजे सार्वभौमत्व होय असं आपल्याला म्हणता येईल. आणि ह्या सार्वभौमत्वाशिवाय राज्य नावाची संकल्पना अस्तित्वात येऊ शकत नाही असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून मित्रो, सार्वभौमत्व म्हणजे आपला देशसुद्धा आपल्या देशाच्या घटनेच्या प्रास्ताविकामध्ये आहे. आम्ही भारताचे लोक सार्वभौम हा शब्द आहे. सार्वभौम म्हणजे आता आम्ही कोणाच्या गुलामीत नाही, आम्ही आता कोणाच्या पारतंत्र्यात नाही, आमचा देश आता काय झालेला आहे, स्वातंत्र्य झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून आपण काय झालो, 15 ऑगस्ट 1947ला आपण स्वतंत्र झालो, पण खऱ्या अर्थानं आपण 26 जानेवारी 1950ला सार्वभौम झालो. कारण त्या दिवसापासून आपल्या देशामध्ये, आपल्या देशातील शासनाचा अंमल सुरू झाला. म्हणून आपण त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं काय झालो, सार्वभौम झालो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून सार्वभौम हा राज्याचा आत्मा आहे. म्हणजे वरील 3 घटक असून सुद्धा हा 4था घटक नसला तर राज्य नावाची संकल्पना अस्तित्वात येऊ शकत नाही. म्हणून सार्वभौमत्व ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणता येईल. हे 4 राज्याचे महत्त्वाचे घटक आहेत आणि या ठिकाणी आपण थांबू.